नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर BMC म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिका जी आहे तर त्यांचे जे अर्ज होते तर ते आपण भरलेले होते। ती भरती जी आहे तर ती आता सुरू झालेली होती आणि अर्जाची डेट ऑलमोस्ट आता संपलेली आहे आणि लवकरच त्याच्या परीक्षा ज्या आहेत तर त्यासुद्धा होतील अशी अपेक्षा आहे। आणि आता त्याच बाबतीत एक नवीन अपडेट जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे। तर सहाय्यक लिपिक कार्यकारी सहाय्यक हे जे पद होतं लिपिक वर्गीय, तर याचे जे 1886 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। तर त्याचे आता एकूण अर्ज किती आलेले आहेत तर ते अर्जांचे जे अधिकृत माहिती आहे ती BMCने जाहीर केलेली आहे आणि तीच माहिती आज आपण बघणार आहोत। नेमकं अर्ज किती आलेले आहेत आणि कशा पद्धतीने ते असणार आहे, किती कॉम्पिटिशन तुमच्या कार्यकारी सहाय्यक या पदासाठी आहे, तर तेच आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला तत्पूर्वी लाईक करून द्या। तर चला बघूया नेमकं किती अर्ज आलेले आहेत। तर एकूण ज्या जागा होत्या 1846 जागा कार्यकारी सहाय्यकसाठी, त्यासाठी 20 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या दरम्यान आणि त्यानंतर त्यांनी डेट वाढवून दिली होती आणि त्यामध्ये 21 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान ऑनलाईन अर्ज जे आहेत तर ते आपण भरलेले होते आणि मागवण्यात आलेले होते। आणि त्यानुसार 9 सप्टेंबर 2024 पर्यंत एकूण 1,57,000 अर्ज आले आणि त्यापैकी जे आहे तर 73,918 उमेदवारांनी परीक्षा शुल्क जे आहे तर ते भरलेलं होतं 9 सप्टेंबरपर्यंत। म्हणजे पहिल्या टप्प्यात जे आहे तर 73,000 उमेदवार जे होते तर त्यांचं पूर्ण प्रोसेस जे आहे ते झालेलं होतं आणि सुधारित जेव्हा त्यांनी तारीख जाहीर केली तर तेव्हा 37,000 उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरले आणि 48,000 उमेदवारांनी अर्ज केले। तर असे एकूण मिळून जे आहेत तर एकूण अर्ज जे आलेले आहेत तर दोन्ही टप्प्यात एकूण मिळून 2,06,582 अर्ज जे आहेत तर ते आलेले होते। त्यापैकी परीक्षा शुल्क भरून जे अर्ज केलेले आहेत तर ते आहेत 1,11,358 अर्ज। म्हणजे 1,11,358 जे आहे तर इतके अर्ज आलेले आहेत आणि इतक्या जणांची जी कॉम्पिटिशन आहे तर ते असणार आहे। आणि 1,800 आपण पदं बघितली, त्यात 1,800 काहीतरी पदं आहेत, 846 एकूण पदं आहेत। तर इतक्या पदांसाठी 1,00,000 जणांचं कॉम्पिटिशन जे आहे तर ती असणार आहे। आणि यानंतर आपण आता बघूया की त्यामध्ये त्याचा सिलेबस जो आहे तर तो आपण एकदा शॉर्टमध्ये बघून घेऊया आणि त्यासाठी काय गरजेचं आहे तर ती PDF मी तुम्हाला सांगेल की कोणती PDF आहे आणि ती कुठे तुम्हाला उपलब्ध होईल ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर हे अशा प्रकारचं याचं परीक्षेचं माध्यम आणि एकूण जे कालावधी वगैरे जे आहे, गुण वगैरे कसे असणार आहेत तर ते सगळे या ठिकाणी दिलेले आहेत, आपण बघू शकतो आहे। मराठी भाषा 25, इंग्रजी 25, सामान्य ज्ञान 25 आणि बौद्धिक चाचणी जे आहेत तर 25 असणार आहे। एकूण गुण तुम्हाला 200 असणार आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण जे आहेत तर ते असतील। आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका जे आहे तर त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील आणि त्यातील स्थानिक बाबी, वैशिष्ट्ये अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या विचारल्या जाऊ शकतात। त्यानंतर चालू घडामोडी शी निगडीत प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि नंतर मग आपल्याला बाकी माहितीच आहे। बौद्धिक चाचणी वगैरे, मौखिक चाचणी जी आहे, जी इंटरव्ह्यू वगैरे आपण म्हणतो तर ते घेण्यात येणार नाही आहे, त्यात तसा क्रायटेरिया काही नाही आहे। त्यानंतर इंग्रजी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषेतून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मराठी भाषेचे मराठीतून घेण्यात येईल। तर महत्त्वाचा हा पॉईंट इथं होता की बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित स्थानिक बाबी आणि वैशिष्ट्ये नेमकं कुठून आपल्याला मिळतील आणि कशा त्या अवेलेबल करायच्या आहेत, त्याची PDF जी आहे तर ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईल आणि त्याची जी लिंक आहे टेलिग्राम चॅनलची तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करू शकणार आहात। आणि आपलं इंस्टाग्रामचं पेजसुद्धा आहे, तिथे जाऊनसुद्धा इंस्टाग्राम पेजला तुम्ही फॉलो करू शकणार आहात, जेणेकरून तिथेसुद्धा महत्त्वाचे जे माहिती आहे तर ती सांगितली जाते किंवा मग जे करंट अफेअर्स आपण म्हणू शकतो तर करंटच्या संबंधितसुद्धा बरीचशी माहिती सांगितली जाते। तर तुम्ही इंस्टाग्राम पेजला सुरुवातीपासून फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जी पूर्ण माहिती आहे तर ती कळत राहील। इंस्टाग्राम पेज आणि टेलिग्राम आपलं जे चॅनल आहे तर ते दोघांना फॉलो करून द्या। टेलिग्राम चॅनलवर आपले PDF वगैरे ज्या असतील तर त्या सगळ्या येत असतात, त्यामुळे टेलिग्राम चॅनलला देखील तुम्ही असणं गरजेचं आहे। तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। काही अपडेट आली तर तुम्हाला नक्की ती कळवली जाईल आपल्या यूट्यूब चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा। आणि काही माहिती असेल सिलेबस संबंधित किंवा मग
काही महत्त्वाच्या बाबी असतील, टिप्स असतील तर त्या आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर नक्कीच असतील. त्यामुळे दोन्ही चॅनलला फॉलो करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.